हाय फ्रेंड, हे बघा मी बनवते मटणची भाजी. मी आले माझ्या सासरी आणि सासरी चिकन मटण हे कंटिन्यूच असतं माझ्या, आणि त्यांना माझ्या हातच्या भाज्या खूप आवडतात. हे बघा मी टाकलं आता तेल भाजी तयार करायला. त्याच्यात टाकली अद्रक लसणची पेस्ट. त्याला छानपैकी असं तळून घ्यायचं अद्रक लसण पेस्टला. चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये टाकायचा आपला मसाला, मी तयार केलेला खोबरं कांदा वगैरे हे सगळं मिक्सरमधून काढलेलं ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. त्याला पण छानपैकी असं भाजून घ्यायचं, मसाल्याला पण तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत त्याला छानपैकी असं भाजून घेतलं तरच भाज्या छान होतात. आता त्याच्यामध्ये टाकायचं झालं आहे आपलं, आता चांगलं तेल सुटेपर्यंत झालं आहे ते. आता त्याच्यामध्ये आपले मसाले ॲड करूत आपण. कंटिन्यू त्याला फिरवत राहायचं नंतर मग, कारण की खालून ते करपणार नाही. किचन तर खूपच मोठं आहे बाबा, एवढा पसारा झाला आहे किचनमध्ये काही सांगायच येत नाही. आता सगळं आवरावं लागेल मला. त्याच्यामध्ये टाकायचं लाल तिखट, ते टाकायचं, परत त्याला फिरून घ्यायचं. जास्तच टाकायचं थोडं, कारण की ना मटणच्या भाज्या तिखटच छान लागतात. हे बघा मी डायरेक्ट पाकिटानेच टाकते, तर मग जास्त पडायची, मला खूप भीती वाटत होती. म्हणलं कंटिन्यू जास्त पडू नये. टाकली, परत त्याला फिरून घेतलं. फिरून घेतल्याच्या बाद थोडीशी हळद टाकून द्यायची त्याच्यामध्ये कलरसाठी. तसं सूपमध्ये मी टाकलीच होती, जेव्हा सूप बनवलं होतं तेव्हा पण हळद टाकली होती, मात्र नंतर फोडणीसाठी परत टाकायची. छानपैकी फिरून घ्यायचं. हे बघा बॉईल केलेले चिकन, हे मटण होतं ते. असं छानपैकी फिरून घेतलं. हे बघा छान वास सुटेपर्यंत असा सेंट एवढा भारी येत होता ना. पूर्ण खरपूस होस्तोवर भाजून घ्यायचं मसाले. नंतर टाकायचं त्याच्यामध्ये मटण. मग टाकलं मी त्याच्यामध्ये मटण मटण टाकल्यावर लय झलझलीत भाजी बनती. मटण कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला तर आवडते बाबा खायला. हे बघा टाकणं झालं, नंतर मग त्याला फिरवायचं, छानपैकी मसाल्यामध्ये फ्राय करायचा. नंतर टाकायची कोथिंबीर, म्हणजे छान त्याचा सेंट येतो तसं टाकले तर. नंतर ते सूप टाकून द्यायचं, ते सूपचं पाणी होतं ना ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. झाली बघा भाजी. तुम्हाला कशी वाटली माझी भाजी करण्याची पद्धत? आवडली की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके बाय.